लोग उमरेड के फुकेश्वर गांव में जाने वाले हैं, जहां निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था के माध्यम से अभ्यास वर्ग चलता है। उन अभ्यास वर्ग के बच्चों को बुक्स देने जा रहे हैं लाइब्रेरी के लिए। 135 बुक का एक संच है जो हम उन्हें आज प्रोवाइड करने वाले हैं। तो ये उमरेड का रोड है, जंगल है आजू बाजू, और ऐसे गांव में निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था के माध्यम से गरीब बच्चों के लिए अभ्यास वर्ग चलते हैं। ये उमरेड का जंगल है, बुट्टी बोरी उमरेड रोड पर का। कई बार यहाँ वन्य प्राणियों के भी दर्शन हो जाते हैं, आसानी से दिख जाते हैं। देखिए काफी घना जंगल है और रोड भी काफी खराब है। ये अभी हम फुकेश्वर गांव में पहुंच चुके हैं और अभ्यास वर्ग रात में चलता है 7 से 8 के बीच में। तो जिस घर में अभ्यास वर्ग चलता है हम वहीं जा रहे हैं अभी। ये अभी हम जा रहे हैं अभ्यास वर्ग की ओर। तर आज आपल्या गावामध्ये श्रीपाद पंडात देवा सर असे सर आले आहेत निरामय संस्थेतर्फे। तर आज आपल्याला आपल्या गावामध्ये संकल्प प्रकल्प एक हे चालते। तर त्यामध्ये ट्युशनमध्ये जे मुलं येतात त्यांना काय शिकवलं जाते, ते म्हणजे काय करू शकतात, किंवा ते आपल्याला काही अजून गोष्टी गाणे असे फाडे वगैरे म्हणून दाखवणार आहेत। तर मी आता सध्या दुर्गेश सावकरला बोलवते, तुला जो म्हणायचं तू म्हणू शकतो। चला, दुर्गेशने आपलं मनोगत सादर करायचं आणि तुला आम्हाला काय सांगायचं आहे, आमच्या समोर सादरीकरण करायचं आहे ते करून दाखव। आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे। त्या कथेचे नाव आहे जंगल का शेर। एक जंगल था, उस जंगल में शेर रहा करता था। वो जंगल का राजा था। एक दिन क्या हुआ, वो शिकार करने के लिए चल पड़ा। एक जंगल था, उस जंगल का राजा शेर था। माझे पूर्ण नाव स्माइली सतीश खोब्रागडे, इयत्ता 3रीत शिकते। पूर्ण नाव दुर्गेश जनेश्वर सावकर, मी इयत्ता 6वी मध्ये आहे। मी अभ्यास वर्गात येते। अभ्यास वर्गात दररोज येते। गणित शिकवतात, इंग्रजी वाचन शिकवतात, मराठी वाचन शिकवतात, शुद्ध लेखन लिहायला सांगतात, वाचायला सांगतात, इंग्रजी बोलायला सांगतात। बत्तीस 32 21 मग 7 मध्ये 21 येते का? नाही येत म्हणून 6 7 14 17 21 17 21 मग किती 3 कुठे लिहू ना? 7 21 3 कुठे लिहू? 21 कुठे लिहू? आता काय करायचं? मायनस साइन 0 0। आता तू नाईनचा फाडा लिहून टाक। माझे नाव सोनू सतीश खोब्रागडे आहे। मी फुकेश्वर इथली रहिवासी आहे। माझ्या गावाची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि पूर्ण भोवताल जंगल आहे गावामध्ये। इथे कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे आणि इथे निरामय संस्थेमधली टीम येतं आणि ते सागर मॅडमची जी टीम आहे ते आम्हाला खूप माहिती देतं, दर महिन्याला मीटिंगला बोलवतं आणि त्या अभ्यास वर्गामध्ये आमची मुलं रोज जातात आणि अभ्यास वर्गामध्ये जातात। तर त्यांना चांगल्या सवयी लागल्या आहेत, चांगला अभ्यास करतात, चांगले विषयात चांगले मार्क्स कमवतात आणि त्यांना चांगल्या सवयी वगैरे लागल्या आहेत। ते रोज अभ्यास करतात आणि त्यांना रोज शुद्ध लेखनसुद्धा लिहिता येतं, गणित येतात, डान्स वगैरे शिकवतं त्यांना। आणि माझ्या मुलींचा जो रिझल्ट आहे तो मला चांगला दिसत आहे आणि ते आमच्या गावाच्या वंदना काकडे आहेत, त्या आम्हाला आरोग्याविषयी माहिती सांगते। नमस्कार, माझे पूर्ण नाव तन्वी दशरथ गुरेले आहे। मी फुकेश्वर या गावातील प्रगती आहे। मी निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था या संस्थेमध्ये काम करते। त्या संस्थेमार्फत आमच्या गावामध्ये म्हणजे फुकेश्वरमध्ये संकल्प प्रकल्प सुरू आहे। त्यामध्ये मुलांना शिकवावं लागतं, ट्युशन घ्यावं लागते म्हणजे त्यांची। तर सुरुवातीला मी जेव्हा मतलब याच्यामध्ये जॉईन झाली तेव्हा मुलं मतलब खूप कमी संख्येत यायचे आणि त्यांना येत पण नव्हतं। मला मराठी वाचता नाही येत, इंग्रजी
वाचता नव्हते, पाढेसुद्धा त्यांना येत नव्हते आणि त्यांचं नावसुद्धा त्यांना लिहिता येत नव्हतं काही काही मुलांना. तर आम्ही सुरुवातीला पण त्यांना पाढे पाठ करायला सांगितले आणि नंतर मग त्यांच्याकडून थोडे शुद्धलेखन, रोज त्यांना 1 पेज शुद्धलेखन लिहायला सांगितलं. तर ते आणायचे. काही दिवस त्यांनी तसं केलं, पण नंतर मग माहिती नाही त्यांना काय झालं, पुन्हा ते मुलं मस्ती करायची, ट्युशनमध्ये येऊन कधी यायचेच नाही घर. तर आम्ही माझ्यासोबत एक कार्यकर्ती आहे वंदना काकडे, आम्ही दोघी पण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या आईबाबासमोर बोलत होतो. त्यांना सांगत होतो की तुम्ही मुलांना पाठवा किंवा तुमची मुलं आज येत नाही तर आम्ही कितीदा पुन्हा त्यांच्याकडे बोलवायला येऊ. कधी आम्ही म्हणजे ट्युशनमध्ये मुलं येतात तर त्यातले काही मुलं आम्ही घरी पाठवतो की जा त्यांना बोलू ना. मग ते तसे मुलं नाही ऐकतात तर मग त्याच्या मम्मीकडे किंवा पप्पाकडे पाठवतो आम्ही की त्याला पाठवा बा. तर मग ते मुलं तसे करू आता माझी संख्या चांगलीच आहे आणि अभ्यास पण ते चांगले करतात. आता मी रोज त्यांना शुद्धलेखन, कधी इंग्रजीचे वर्ड्स घेते, त्यांच्याकडून लिहून घेते, वाचन घेते आणि इंग्रजी मराठी वाचन आणि शुद्धलेखन पण मी त्यांना सांगते आणि ते करून पण आणतात. नमस्कार, मी या गावाची रहिवासी आहे. मी शेतात जाते. माझ्या मुलांना काही शिकवायला वेळ मिळत नाही म्हणून त्या ट्युशनमध्ये येते. लेकरं चांगली शिकत आहे, वाचता येते, लिहिता येते, डान्स करतात. आम्ही शेतात जातो, आम्हाला वेळ मिळत नाही. शेतातून आल्यावर घरची कामं वगैरे करण्यात वेळ चालला जातो. मुलं ट्युशनमध्ये जातात, नाही तर पहिले मस्ती करत होते. आता घरामध्ये कशी 1 घंटा शांतता असते. मुलांना लिहिता येतं, वाचता येतं. गणित फारच चांगले करतात. म्हणजे गावातलं वातावरण चांगलं नाही पण मुलं इथं येऊन बसतात, शिकतात. त्याच्याबद्दल आम्हाला समाधान आहे. नमस्कार, माझं नाव वंदना रघुनाथ काकडे. मी या फुकेश्वर या गावातली कार्यकर्ते. फुकेश्वर या गाव उमरेड तालुक्यामध्ये आहे, मध्य भागात. आणि जंगलचं एरिया खूप आहे. जे प्राणी वा कोणतेही त्यांना त्याबद्दल शेती मग त्यांची पालक करता आणि दिवसभर राबतात आणि जागली पण जाता. त्याच्यामुळे मुलाला काही शिकवण्यात येत नाही आणि खरा खाऊ नये म्हणून अभ्यास वर्ग आम्ही 1 तास घेतात. निराबाई बौद्ध संस्थेतर्फे मी 12 महिने प्रगती म्हणून काम केलं आणि नंतर कार्यकर्ती करताना मला तेवढं काही जे समजत होतं पहिल्यांदा कशी भूमिका काही जसं आम्हाला निरामय संस्थेने आम्हाला ट्रेनिंग दिलं तसं आम्हाला माहीत पडलं आणि आम्ही गावात सांगू शकले. आणि आमच्या गावात प्रगतीची खूपच सोय होती. नजीक लहान मुलं 12-13 वर्षाची मुलं खरा खात होते, महिलासुद्धा खात होत्या खरा. त्यांना काही मी घरून त्यांनी सांगितले खरा ना, तर 3-4 महिलांनी खरा सोडला आणि मुलांनी या निरामय संस्थेमुळे थोडासा आम्हाला फायदा झाला. मुलाला म्हणजे मुलं नसले वर्गात आले तर आम्ही जाते आणि सांगता पालकाला तुम्ही सुद्धा या मुलाला घेऊन या. पालक सुद्धा येत नाही, मुलगा कसं तरी येऊन जाईल अभ्यासावरती पण पालक येत नाही. ते खरे खाता लागेल मुलासमोर, मुलंही खाऊ शकतात. आम्ही सांगतो की तुम्ही मुलासमोर खरे नको खा आणि अभ्यास वर्ग तुम्ही दररोज पाठवा. तुम्ही मुलं असे म्हणजे अभ्यास वर्ग नव्हता तेव्हा मुलं असेच फिरायचे रात्रीच्या वेळेस 8-9 वाजेपर्यंत. जे निरामय संस्थेतर्फे अभ्यास वर्ग लागले मुलं म्हणजे 1 तास तरी अभ्यास वर्गात बसता आणि त्यांना थोडासा फायदा झाला आणि आम्हालाही अनुभव आला का कसं शिकवायचं, काय शिकवायचं. आणि महिलाला सुद्धा आम्ही सगळीकडनं खेळ घेता, भजन घेता आणि व्यायामसुद्धा. आणि गावात 5 घरी होमजी मानसिक आजारबद्दल BP शुगर आणि अनेक महिला शुगर गरोदर माताला कसं आम्ही इधर आम्हाला निरामय संस्थेने आम्हाला. नमस्कार, मैं फुकेश्वर गांव में हूं और फुकेश्वर गांव ये उमरेड तहसील के अंतर्गत आता है. ये फुकेश्वर गांव ऐसे जगह पर है, यहाँ पर आजू बाजू जंगल है और वन्य प्राणी बहुत अधिक मात्रा में यहाँ पर है. पूरी तरह से खेती पर निर्भर ऐसा गांव है. खेती इनका मुख्य व्यवसाय है. दिन भर खेती करते हैं पालक, जिसके कारण वो शाम को अपने बच्चों को समय नहीं दे पाते. निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था के माध्यम से हर गांव में अभ्यास वर्ग के माध्यम से 1ली से 7वीं 8वीं कक्षा के बच्चों को पढ़ाया जाता है, जिसमें उनको अलग अलग विषयों का ज्ञान तो दिया जाता है, साथ में उनका सर्वांगीण विकास हो सके इसलिए उन्हें प्रशिक्षण भी दिया जाता है. गांव की एक शिक्षिका जिसे हम ढूंढते हैं उसे प्रशिक्षण देते हैं और उस शिक्षिका के माध्यम से गांव का अभ्यास वर्ग चलता है. जैसा कि हम सभी जानते हैं कि गांव के ज़्यादातर लोग खेती करते हैं
और किसान अपनी खेती पर ज़्यादा ध्यान देता है तो वो बच्चों की तरफ कम ध्यान दे पाता है। गांव के वातावरण में ध्यान में आता है कि व्यसन यहाँ बड़े पैमाने पर होता है। खर्रा, गुटखा, तंबाकू खाना ये लोगों की आम बात है और उनके जीवन का एक अंग सा बन गया है। तो बच्चों को भी ऐसे व्यसन लगने की संभावना रहती है। तो बड़े पैमाने पर गांव में भी बच्चे व्यसन करते पाए जाते हैं। तो ऐसे बच्चों को व्यसन से दूर रखना, उन्हें अच्छी संस्कार देना, अच्छे आदतें लगाना, इसलिए निरामय बहुउद्देशीय संस्था के माध्यम से गांव-गांव अभ्यास वर्ग चलते हैं और उन अभ्यास वर्गों के माध्यम से बच्चों को एक दिशा देने का, एक अच्छा नागरिक बनाने का हमारा यह प्रयास जारी है। धन्यवाद।